नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की शेळी पालन व्यवसायासाठी फक्त 8 किंवा 10 लाख रुपये मिळतात तर तुम्ही चुकीचे आहात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला चक्क 15 लाख रुपयापर्यंतची 50% सबसिडी मिळू शकते। हो, अगदी बरोबर ऐकलत। 15 लाखाचे पूर्ण गणित आणि ते तुमच्या बँक खात्यात कसे येणार याची A to Z माहिती आज आपण पाहणार आहोत। पण थांबा, बरेच शेतकरी बांधव अर्ज तर करतात, पण 90% लोकांचे अर्ज का नाकारले जातात? सबसिडीचा पहिला हप्ता मिळाल्यावर दुसरा हप्ता अडकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे किती जमीन असावी लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरं 99% लोकांना माहीत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सिक्रेट सांगणार आहे जे तुम्हाला कोणताही एजंट सांगणार नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या खिशातून एकही रुपया न लावता तुम्ही 15 लाखाचा प्रोजेक्ट उभा करू शकाल। मित्रांनो, आता थोडं वास्तवाकडे वळूया। तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये दरवर्षी कोट्यावधी रुपयाचे मटण निर्यात केले जाते, पण तरीही आपण फक्त पारंपरिक पद्धतीने शेळी पालन करतो। अनेक जण म्हणतात की शेळी पालनासाठी फक्त 10-20 शेळ्यांचे अनुदान मिळते, पण राष्ट्रीय पशुधन अभियान NLM अंतर्गत तुम्ही 100 शेळ्या आणि 5 बोकडांच्या युनिटसाठी थेट अर्ज करू शकाल। लोकांना वाटतं की बँक कर्ज असेल तरच सबसिडी मिळते, पण जर तुमच्याकडे स्वतःचे भांडवल सेल्फ फायनान्स असेल तरीही तुम्ही केंद्र सरकारकडून 50% सबसिडी मिळवू शकाल। ही माहिती खूप कमी लोकांना ठाऊक आहे। सगळ्यात आधी समजून घेऊया की ही योजना कोण चालवतं। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान आणि महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग मिळून ही योजना राबवतात। यात तुम्हाला 100 शेळ्यांचा युनिटसाठी 15 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित धरला जातो। यातले 7.5 लाख रुपये किंवा बँक कर्ज आणि 7.5 लाख थेट सरकारची सबसिडी असते। तुम्ही एकटे शेतकरी असाल तरी चालेल, किंवा तुमचा बचत गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी FPO असेल तरीही अर्ज करता येतो। वयाची अट म्हणजे 18 वर्षावरील कोणीही यासाठी अर्ज करू शकतो। महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे किमान 9000 स्क्वेअर मीटर जमीन असणे आवश्यक आहे। आता तुम्ही म्हणाल ही जमीन नसेल तर त्यावर मी उपाय पुढे सांगणारच आहे। आता कागदपत्रांची चेकलिस्ट पाहू। कागदपत्र चुकली की अर्ज बाद होतो। नीट ऐका, यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे: एक आधार कार्ड, पॅन कार्ड KYC साठी, जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण तुमचा शेड कसा असेल, किती खर्च येईल, चारा काय असेल याचा पूर्ण रिपोर्ट लागतो। 4 म्हणजे बँकेची संमतीपत्र जर कर्ज घेणार असाल तर, आणि 5वे म्हणजे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असेल तर उत्तम, नसेल तरी चालते पण प्राधान्य मिळते। आता अर्ज कुठे करायचा? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी nlm.udyamimitra.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्वतः अर्ज करू शकाल, आणि ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर तुमच्या तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन विस्तार अधिकारी यांना भेटून तुम्ही माहिती घेऊ शकता। अर्ज करताना घाई करू नका, कारण एकदा सबमिट झाला की बदलता येत नाही। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। बरेच लोक विचारतात की साहेबांना पैसे द्यावे लागतील का? तर लक्षात ठेवा, ही पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे। सबसिडीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात 2 टप्प्यात जमा होतात, त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाला किंवा एजंटला पैसे देऊ नका। सबसिडी मिळण्याचे 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा म्हणजे जेव्हा तुम्ही प्रकल्प सुरू करता, शेडचे काम 50% होतं आणि शेळ्यांच्या खरेदीची प्रोसेस सुरू होते तेव्हा 50% सबसिडी मिळते, आणि दुसरा हप्ता जेव्हा प्रकल्प पूर्ण होतो आणि अधिकाऱ्यांकडून व्हेरिफिकेशन होतं तेव्हा उरलेले 50% सबसिडी जमा होते। तर मित्रांनो, 15 लाखाची ही संधी सोडू नका। फक्त शेळी पालन व्यवसायात फक्त पैसा असून चालत नाही, तर शेळ्यांच्या जाती, ब्रीड्स कोणत्या निवडाव्यात यावर तुमचा नफा अवलंबून असतो। उस्मानाबादी, बोर की सिरोही, महाराष्ट्रासाठी कोणती जात नंबर 1 आहे आणि त्या शेळ्या कमी किमतीत कुठून खरेदी कराव्यात हे जाणून घ्यायचे असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मी पुढे यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।